फडणवीसांनी सगळे नालायक लोक आहेत एक नंबरचे. ते तुम्हाला कधीच गोरीगरिबाच्या बाजूला कुठंच दिसणार नाही. एका बाजूला गरीब असला, दुसऱ्या बाजूला पण आपण लढू, जेवढी आपल्याला ताकद आहे आपण लढू. माझं उद्या मी पत्र पाठवतो ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला. मी DCPशी सुद्धा उद्या ताबडतोब बोलून घेतो ह्याच्यामध्ये लगेच. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. गुन्हा घडल्यानंतर फिर्यादी आपली तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला वारंवार चक्रा मारतो, तरी देखील त्याची दखल घेतली जात नाही. पण उल्हासनगरमध्ये एक प्रकरण असं घडलंय की तानाजी नगर सारख्या एका वस्तीमध्ये त्यांचं वडिलोपार्जित घर पाडून काही गावगुंडांनी हायदोस घातला. रातोरात तिथे मंदिर उभारून जातीय तणाव निर्माण करण्याची देखील हिंमत दाखवली. मात्र अशा गावगुंडांवर कारवाई करायला आणि गुन्हा दाखल व्हायला कमीत कमी 2 महिन्यापेक्षा अधिक काळ पोलिसांना लागला. अशा पद्धतीनं गोरगरिबांना न्याय मिळायला जर उशीर होत असेल तर यांनी जायचं कुठे, हा देखील एक प्रश्न निर्माण होतो. माझ्यासोबत आहेत पीडित कुटुंब महेश जाधव आणि मैना जाधव. अखेर 2 महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. नेमकी 2 महिन्यापूर्वीची घटना काय होती आणि का तुम्हाला गुन्हा दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागली? पोलिसांनी वेळ घेतलाय. आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो ते आमचं दुकान होतं. ते दुकान रातोरात तोडण्यात आलं आणि अशी बरीचशी लोक होती त्या ठिकाणी. मग तिथे आमची थोडी बाचाबाची झाली या गोष्टींवरनं. तर त्या लोकांनी मला शिवीगाळ केली जातीवादीवरनं. ती शिवीगाळी करताना मग आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलिसांनी काही सहकार्य केलं? पोलिसांनी त्या ठिकाणी तर काही सहकार्य नाही केलं आम्हाला. उडाउडीचीच उत्तरे दिली त्या ठिकाणी. मग त्यानंतर आम्ही घरी गेलो. त्यानंतर मग त्यांनी काही दखलच नाही घेतली. आम्ही अर्जही दिलेत तरी त्यांनी काही दखल नाही घेतली. त्यानंतर मग आमच्याकडे एकच पर्याय उरला होता की आम्ही उपोषणला बसूया. मग त्या ठिकाणी बरेचसे न्यूजवाले पण आले आणि इतर लोकही आले, पण त्यांनी आमची काही दखल घेतली नाही. व कायद्याने वागा चळवळ राज सर आले त्या ठिकाणी, तर राज सरांनी आमची दखल घेतली. तर माझं काम आहे तुमचं प्रकरण कायद्याच्या नजरेमधून बघणं. हा, म्हणजे तो तुमच्या घराचा मुद्दा आहे, जागेचा मुद्दा आहे, तुमच्या हक्काचा मुद्दा तर आहेच. परंतु लढताना नुसतं भावनिक लढून चालत नाही. लढताना कायद्यानेच लढावं लागतं आपल्याला. हे आमचं दुकान होतं पहिले. तर तुमचं दुकान होतं. माझ्या मुलीचा त्या दिवशी कार्यक्रम होता 8 तारखेला घरी. माझ्या मुलीचा कार्यक्रम होता, बारसं होतं नाव ठेवण्याचं. तर त्या दिवशी आम्हाला कळालं, पण त्या दिवशी मला काही जमलंच नाही कारण खूप पाहुणे होते घरी. बरोबर. मग आम्ही दुसऱ्या दिवशी इथे आलो तर पूर्ण तोडलेलंच होतं त्या दिवशी रातोरात. हा, अच्छा. पूर्ण तोडफोड म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त झालेलं. पहिलं काय केलं? तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही पाहिलं की तुमचं दुकान जे आहे ते तोडफोड झालेली आहे. तोडफोड झाली. मग इथे काम करत होता. मी त्याला थांबवलं. अच्छा, होते तोडत इथे? हा, इथे काम करत होता. एक व्यक्ती होता बाजूचाच आहे, तो इथे काम करत होता. आणि ते जे आहे ना ते बसलेले होते माणसं, ज्यांनी तोडलं ना. तोडलं ते होते इथे? हा, ते इथेच होते. मग मी त्या माणसाला बोलले, तुला कोणी सांगितलंय तोडायला? मग त्याने डायरेक्ट त्याच्याकडे हात केला की यांनी सांगितलं, या लोकांनी सांगितलं. मग तुम्ही त्यांना विचारलं? हा, त्याला विचारलं. आमच्यामध्ये तू मेमे भरपूर झालं, भांडणं झाली. तुमची बाचाबाची पण झाली? हो, म्हणजे मालमत्ता तुमची आहे? हो. तोडणारे ते लोक आणि तुमच्याशी बाचाबाची पण केली? बरं. मग ते झालं. काय केलं भांडणानंतर? मग त्याने सांगितलं की मला पप्प्या गायकवाडनी सांगितलं तोडायला. मग मी सरळ पोलीस स्टेशनला गेले. आमचं भरपूर झालं भांडण इथे. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे ते आवाड साहेब होते. तर ते बोलले की बाबा तुम्ही बसून सॉर्ट आउट करून घ्या. तुमची तक्रार नोंदवून घेतली? तक्रार नाही नोंदली. काही नाही घेतलं? काहीच नाही घेतलं. एनसी पण नाही घेतली? नाही, कारण त्यांनी माझा फक्त मोबाईल नंबर घेतला, माझं नाव घेतलं, पण तुमची तक्रार त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला का? नाही. तुम्ही किती वेळा पोलीस स्टेशनला थांबलेला होता? आम्ही 2-3 वेळा चक्रा मारला. मग परत आम्ही अर्ज पहिल्या दिवशी गेला तेव्हा किती वेळ थांबून होतो? 4 वाजेपर्यंत होतो पोलीस स्टेशनला. 4 वाजेपर्यंत सकाळपासून? हा, 12 वाजल्यापासून आम्ही गेलेलो होतो. पण त्यांनी तुम्हाला काय दाद दिली? नाही, अजिबात. म्हणजे तुम्ही तिथे तक्रार करायला गेला, तुमची मालमत्ता आहे, ती कोणीतरी येऊन गुंडांनी येऊन ती रातोरात तोडली. पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही, एनसी पण नोंदवून तुमची घेतली नाही.
तुम्हाला आतापर्यंत कुठे जबाब आला वगैरे बोलवलं का पोलिसांनी? नाही, जे आम्ही अर्ज दिले त्याचे जबाब घ्यायला बोलवलं होतं फक्त. दिला एक तुम्ही नंबर. जबाब त्यांना? हो. त्यांनी काय गुन्हा नोंदवला? नाही, ते पण बोलले की बाबा आम्ही तुम्हाला बोलू. अच्छा, त्यांनी पण पण त्यांनी तुम्हाला बोलवलं. काय सांगितलं? आपसात मिटवून घ्या. आवाड साहेब तर येत बोलले, जे मोठे काय? सिनियर होते ना, हा. की तुम्ही बसा, बसून ही बात मिटवून घ्या. त्यांना द्यायचं त्यांनी घ्या, तुम्हाला ठेवायचं तुम्ही ठेवा, हा. तुम्ही काय त्या आपसामध्ये मिटवा. शिंदे शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक इथे मराठी लोकांच्या विरोधामध्ये उभे राहतात, याच्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. परंतु शिंदे शिवसेनेचे लोक सुद्धा मराठी कुटुंबाच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसत नाहीत. आणि ज्या शिंदे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे, ज्यांना अनाथांचा नाथ असं त्यांचे कार्यकर्ते त्यांना बोलत असतात, तो अनाथांचा नाथ सुद्धा अनाथांच्या बाजूला उभा राहिलेला आपल्याला इथे दिसत नाहीये. ही सगळी मंडळी राजकीय नेते म्हणून जेव्हा वावरत असतात ते त्यांच्या स्टेजवरून सर्वसामान्य माणसाच्या गोरगरिबांच्या बाता मारत असतात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, प्रत्यक्षात जेव्हा गरिबाच्या बाजूला उभा राहायची जेव्हा पाळी येते, तेव्हा ही माणसं नेहमी धनदांडग्यांच्या बाजूला, चोर लुच्च्या लफंग्यांच्या बाजूला उभे असलेले आपल्याला दिसतात. इथे शिवसेनेचे लोक असोत की भारतीय जनता पार्टीचे लोक, तिथल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची सत्ता आहे महायुतीची. आणि राज्यामधलं जे सरकार आहे त्याच्यामधला एक मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणून ओळखला जातो, उपमुख्यमंत्री हा अनाथांचा नाथ म्हणून ओळखला जातो. ही महिला जी आज इथे आपल्या 2 लहान मुलांच्या सोबत बसलेली आहे आणि ती आपली मालमत्ता वाचवण्यासाठी झगडते आहे. ह्या महिलेच्या पाठीमागे ना देवाभाऊ आला ना अनाथांचा नाथ आला. हे या सरकारचं खरं वास्तव आहे. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणवतं. यांचा हिंदुत्ववाद हा लोकांच्या जागा हडपणारं, लोकांची घरं, लोकांच्या मालमत्ता रातोरात तोडणारं आणि त्या जागा हडपून तिथे आपलं मंदिर म्हणजे यांचं उघडपणे सांगायचं तर यांचं दुकान असतं, ते भक्तिभावाची जागा ती नसते. यांचा सगळा जो धंदा आहे तो या लोकांनी करून ठेवलेला आणि तो त्यांचा धंदा करण्यासाठी त्यांनी गोरगरिबांची जी मालमत्ता आहे ती इथे उद्ध्वस्त केलेली आहे. मीडिया भारत न्यूजमध्ये आपण हा सगळा विषय तर मांडतो आहोतच, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मीडिया भारत न्यूज हे कायद्याने वागा लोक चळवळीचं माध्यम आहे आणि कायद्याने वागा लोक चळवळ या कुटुंबाच्या सोबत उभी राहील. कायद्याने वागा लोक चळवळ हे सगळं प्रकरण हाताळेल. कायद्याने वागा लोक चळवळ पोलिसांना ह्या संदर्भातला जाब विचारेल आणि एखाद्या व्यक्तीच्या खाजगी मालमत्तेला उद्ध्वस्त केल्यानंतर हे सरळ ट्रेसपासिंग आहे, सरळ गुंडगिरी आहे. त्यांना जातीवरून शिव्या दिलेल्या आहेत, त्यांची जात काढलेली आहे, त्यांना इन्सल्ट केलेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची दखल पोलिसांनी घेतलेली नाही आहे. माझी 1 नंबर उल्हासनगर पोलीस स्टेशनमधले जे ऑफिसर्स आहेत त्यांना कायद्याने वागा लोक चळवळ आणि मीडिया भारतच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, ताबडतोब त्यांनी ह्या संदर्भातला जो गुन्हा आहे तो गंभीरातल्या गंभीर कलमांखाली दाखल केला पाहिजे आणि जर तो नाही तातडीने दाखल झाला तर ह्याच्या पुढचं जे आंदोलन आहे ते गुंडांविरुद्ध नाही तर त्या गुंडांना साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पुढचं आंदोलन होईल आणि जे काही पुढची उत्तरं आहेत ती पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. अखेर कायद्याने वागा लोक चळवळीने जेव्हा या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली, DCP साहेबांशी मध्यस्थी केली, त्यानंतर 2 महिन्यानंतर का असेना या जाधव पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला आहे आणि या संबंधित पवन गुप्ता आणि 7 बजरंग दलाच्या गावगुंडांवर BNS अंतर्गत आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढच्या प्रक्रियेमध्ये पोलीस नेमका काय तपास करतात आणि खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय मिळतोय का हे आपल्याला पाहायचं आहे.